श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासात एक गरीब भक्ताने केलेली छोटी सेवा आणि त्यानंतर स्वतः भगवान विष्णूंनी दिला असा आशीर्वाद की त्यांचं संपूर्ण नशीबच बदललं. पण त्यांनी असं काय केलं होतं त्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. अधिक मास महात्म्य कथा. आजचा दिवस 3रा आहे. भगवान विष्णूंनी दिलेला गुप्त आशीर्वाद. एका गावात माधव नावाचा एक गरीब पण अत्यंत भक्तिमान मनुष्य राहत होता. त्याच्याकडे धन नव्हते, मोठं घर नव्हतं, पण त्याच्या मनात भगवान विष्णूविषयी अपार श्रद्धा होती. रोज सकाळी तो लवकर उठून स्नान करायचा, तुळशीला पाणी घालायचा आणि नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत भगवान विष्णूंची पूजा करायचा. पण त्याच्या आयुष्यात सतत संकटे होती. कधी काम मिळायचं नाही, कधी घरात अन्न नसायचं, तर कधी लोक त्याची थट्टा करायचे. गावातील काही लोक म्हणायचे, इतकी पूजा करून तुला काय मिळालं? देव फक्त श्रीमंताचंच ऐकत असतो. हे शब्द माधवच्या मनाला खूप लागायचे. पण तरीही त्यांनी भगवानावरचा विश्वास सोडला नाही. एके दिवशी गावात एक महान संत आले. गावातील सगळे लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. माधवही नम्रपणे त्यांच्या चरणी गेला. संताने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात विचारलं, बाळा, तू एवढा दुःखी का दिसतोस? माधवच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, महाराज, मी रोज भगवान विष्णूंची भक्ती करतो, पण माझं दुःख संपत नाही. माझ्या आयुष्यात सुख कधी येईल? संत मंद हसले आणि म्हणाले, तुझं भाग्य बदलण्याची वेळ जवळ आली आहे, कारण अधिक मास सुरू झाला आहे. हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जो या महिन्यात श्रद्धेने सेवा करतो त्याचं जीवन बदलतं. माधवनं विचारलं, महाराज, मी काय करू? संत म्हणाले, दररोज भगवान विष्णूंचं नामस्मरण कर, गरिबांना अन्नदान कर, शक्य असेल तेवढी सेवा कर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात कोणाविषयी द्वेष ठेवू नकोस. त्या दिवसापासून माधवने अधिक मासाची सेवा सुरू केली. रोज सकाळी तो मंदिरात जायचा, तुळशीसमोर दीप लावायचा, विष्णू सहस्रनाम ऐकायचा. घरात काही नसतानाही तो एखाद्या गरिबाला थोडं अन्न द्यायचा. एक दिवस त्याच्या घरी फक्त 2 भाकऱ्या होत्या. त्याचवेळी दारावर एक वृद्ध भिकारी आला. तो खूप भुकेला होता. माधवची पत्नी म्हणाली, आपल्याकडे खायला काही नाही, आपण काय देणार? पण माधव म्हणाला, हा अधिक मास आहे, भगवानाची परीक्षा असू शकते. त्याने 2 भाकऱ्यापैकी 1 भाकरी त्या वृद्धाला दिली. वृद्धाने आनंदाने ती स्वीकारली आणि म्हणाला, बाळा, तुझं कल्याण होईल. त्या रात्री माधवला एक अद्भुत स्वप्न पडलं. त्याने पाहिलं की एक तेजस्वी प्रकाश संपूर्ण घरात पसरला आहे. त्या प्रकाशातून भगवान विष्णू प्रकट झाले. त्याच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. भगवान म्हणाले, माधवा, तू अधिक मासात केलेली सेवा मला अत्यंत प्रिय आहे. तू स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न दिलंस. तुझ्या या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. माधव आनंदाने रडू लागला. तो म्हणाला, प्रभू, मला फक्त तुमची कृपा हवी आहे. भगवान विष्णू म्हणाले, उद्यापासून तुझ्या जीवनातील दुःख कमी होऊ लागेल. पण लक्षात ठेव, धनापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे श्रद्धा असते. सकाळ झाली. माधव उठला. त्याला वाटलं हे फक्त स्वप्न असेल. पण त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. गावातील एका व्यापाऱ्याने त्याला काही काम दिलं. काही दिवसात त्याची मेहनत पाहून व्यापाऱ्याने त्याला मोठी जबाबदारी दिली. हळूहळू त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. पण विशेष गोष्ट म्हणजे माधवच्या मनात कधीही अहंकार आला नाही. तो पूर्वीसारखाच साधा राहिला. रोज भगवान विष्णूंची पूजा करीत राहिला. एक दिवस तो पुन्हा त्या संतांना भेटायला गेला. संत म्हणाले,
बाळा, तुला समजलं का अधिक मासाचं खरं महत्त्व? माधव नम्रपणे म्हणाला, हो महाराज, अधिक मास म्हणजे फक्त उपवास नाही. हा महिना मन शुद्ध करण्याचा आहे. सेवा, दान आणि भक्ती यामुळेच भगवान प्रसन्न होतात. संत आनंदाने म्हणाले, हेच खरं ज्ञान आहे. त्या दिवसानंतर माधव गावातील लोकांना अधिक मासाचं महत्त्व सांगू लागला. तो म्हणायचा, भगवानाला मोठे दागिने, मोठे यज्ञ नकोत. त्यांना हवं असतं ते फक्त प्रेमाने केलेली भक्ती. हळूहळू गावातील लोक बदलू लागले. जे लोक आधी त्याची थट्टा करायचे तेच आता त्याचा आदर करू लागले. अधिक मास संपण्याच्या शेवटच्या दिवशी गावात मोठी पूजा आयोजित करण्यात आली. सगळ्यांनी मिळून भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं. वातावरण भक्तिमय झालं. त्याच वेळी अचानक मंदिरात दीप स्वतः तेजाने उजळले. लोक आश्चर्यचकित झाले. संत म्हणाले, जेव्हा भक्ती खरी असते तेव्हा भगवान स्वतः उपस्थित राहतात. माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला समजलं की अधिक मास हा फक्त कॅलेंडरमधला अतिरिक्त महिना नाही, हा भगवान विष्णूंच्या कृपेचा महिना आहे. या कथेचा संदेश काय आहे तर अधिक मासात केलेली छोटी सेवासुद्धा मोठं पुण्य देऊ शकते. भगवान विष्णूंना खरी भक्ती आणि दया प्रिय आहे. गरिबाला मदत करणे म्हणजे देवाची सेवा करणे. श्रद्धा कधीही सोडू नये. अधिक मास हा जीवन बदलण्याची एक संधी आहे. जर तुमच्याही आयुष्यात अडचणी असतील तर अधिक मासात भगवान विष्णूवर विश्वास ठेवा, कारण खरी भक्ती कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आल्यावर देव नक्कीच तुमचं कल्याण करतात. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण उद्या 4थ्या दिवसाची कथा सांगणार आहोत. त्यासाठी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.